आज मुलांची स्पेशल फरमाईश होती, मम्मा आम्हाला बटर कुकीज खायचे आहेत आणि बटर कुकीज बनवणं एवढं सोपं आहे. अगदी 5 साहित्यामध्ये बटर कुकीज तयार होतात. तर सगळ्यात आधी इथे मी बटर घेतलेलं आहे, सॉल्टेड बटर वापरत आहे आणि ते साधारणतः 200 ग्रॅम म्हणजे 2 ज्या स्लाइस येतात बटरच्या त्या मी इथे वापरलेल्या आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त कुकीजचं हे प्रमाण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल्स मिळूनच जातील. आता यामध्ये पाऊण कप एवढी मी पिठी साखर घातलेली आहे आणि एका ब्लेंडरने हे सगळं मिक्स करून घेत आहे. तर फुल स्पीडवर तुम्ही हे मिक्स करू शकता. तर इथे तुम्ही बघाल तर पिवळसर कलर असतो या बटरचा, तर आपल्याला थोडासा तो पांढरट होईपर्यंत याला चांगलं फेसून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर हँडविस्क जे असतं त्याचाही वापर करून तुम्ही हे करू शकता. वेळ फक्त थोडासा जास्त लागेल. आता यामध्ये आपण घालणार आहोत ती म्हणजे दुधाची साय. जर तुमच्याकडे अमूल फ्रेश क्रीम असेल तर ती सुद्धा वापरू शकता. साधारणतः 2 मोठे चमचे दुधाची साय घातलेली आहे आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. हा अगदी ऑप्शनल आहे, परंतु याने चव छान लागते आणि फ्लेवर पण छान येतो. त्यामुळे यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे आणि आता याला पुन्हा एकदा आपण बीटरने छान असं बीट करून घेणार आहोत. तर बाहेर जेव्हा तुम्ही बटर कुकीज घ्यायला जाता तेव्हा त्या खूप कॉस्टली असतात आणि घरी एकदम सोप्या पद्धतीने आपण त्या बनवू शकतो. आता यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्हीही वापरणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी 1 कप मैदा घातलेला आहे आणि 1 कप भरून थोडंसं वरती आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. तर या संपूर्ण रेसिपीचं जर वजनी प्रमाण तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. आता 4 मोठे चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर आपण घालणार आहोत. तर कॉर्नफ्लोअरने आपल्या ज्या कुकीज आहेत त्या छान अशा क्रिस्पी होतात. तर कॉर्नफ्लोअरसुद्धा घालून घेतलेला आहे. आता मी याला बीटरने मिक्स करणार आहे. जर तुमच्याकडे बीटर नसेल तर पुन्हा एकदा एका स्पॅच्युलाचा वापर करून तुम्ही हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करू शकता किंवा हातानेही मिक्स केलं तरीही चालेल. आता इथे बघाल तर हे बॅटर थोडंसं पातळ आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप घट्ट झालेलं आहे तर साधारणतः 1 ते 2 मोठे चमचे तुम्ही यामध्ये दूध घाला, ज्यामुळे आपलं बॅटर थोडंसं पातळ होईल. कारण आपल्याला या कुकीजसाठी पातळच बॅटर लागणार आहे, कारण या पायपिंग बॅगने केल्या जाणाऱ्या कुकीज असतात. तुम्हाला हाताने करायच्या असतील तर तुम्ही थोडंसं घट्ट ठेवलं तरीही चालेल. मग हाताने तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कुकीज कट करून मग त्या बेक करू शकता. तशाही त्या छान लागतात. परंतु मी आज तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते आहे पायपिंग बॅगची, ज्यामध्ये एक पायपिंग बॅग मी घेतलेली आहे, एक नोझल घेतलेला आहे, ज्याचं ओपनिंग किंवा तोंड जे आहे ते थोडंसं मोठं हवं, ज्यामुळे हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित बाहेर निघेल आणि कुकीजचा सुद्धा आकार छान येईल. तर अशा प्रकारे मी एक मोठं आकाराचं नोझल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे बॅटर आहे आपलं ते भरून घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा याच्या कुकीज वळू शकता. इथे तुम्हाला या रेसिपीमध्ये पाहिजे तर मी जिथे मैदा आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तिथे तुम्ही संपूर्ण 2 कप मैदा वापरू शकता किंवा संपूर्ण 2 कप गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्ध मैदा असंही प्रमाण इथे घेऊ शकता. आता या पायपिंग बॅगने तुम्ही बघा कुकीज बनवायला खूप सोप्या जातात आणि याच्या कुकीजसुद्धा खूप छान होतात. जर तुम्हाला ही पद्धत नको असेल किंवा तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिक बॅगचा सुद्धा वापर करू शकता. तर पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे पाईप करू शकता. इथे तुम्ही बघाल तर मी 2 आकार तुम्हाला दाखवलेले आहेत. हे छोटे छोटे रोजेट्स काढलेले आहेत किंवा असे तुम्ही उभ्या लाईन्समध्ये सुद्धा छान अशा कुकीज करू शकता. आता अर्ध्या बॅटरचं मी बनवलेलं आहे व्हॅनिला कुकीज, अर्ध्या बॅटरमध्ये मी बनवत आहे चॉकलेट कुकीज. त्यासाठी 1 मोठा चमचा मी कोको पावडर यामध्ये घातलेली आहे आणि सेम पद्धतीने इथे सुद्धा याच्या कुकीज करून घेतलेल्या आहे. पद्धत खूप सोपी आहे. आता याला बेक करायचं आहे आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसला साधारणतः 10 ते 15 मिनिटं याला बेक करावं लागतं. दोन्ही बाजू किंवा दोन्ही कॉईल जे असतात, जर तुमच्याकडे OTG असेल तर त्यामध्ये तुम्ही दोन्ही कॉईल ऑन ठेवा. ओव्हनमध्ये करत असाल तर 180 डिग्रीला याला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं बेक करायचं आहे आणि गॅसवर सुद्धा जसं आपण केक बेक करतो तसं तुम्ही एका ट्रेमध्ये कुकीज ठेवून याला बेक करू शकता साधारणतः 10 ते 15 मिनिटे. आता ह्या छान आपल्या कुकीज इथे तयार झालेल्या आहेत. अर्धा किलोची ही संपूर्ण अर्धा किलोपेक्षाही जास्त या कुकीज बनतात आणि मस्त अशी ही रेसिपी आता आपण बेक करायला ठेवणार आहोत. तर साधारणतः 15 ते 20 मिनिटामध्ये या सगळ्या कुकीज आपल्या बेक झालेल्या आहेत. थोड्याशा क्रिस्पी आपल्याला झाल्या की आपण त्याला काढून घेणार आहोत किंवा यापेक्षाही जास्त गोल्डन कलर तुम्ही याला आणू शकता आणि त्या खाऊ शकता. तर आता बघा कुकीज मस्त रेडी आहेत आणि थोड्याशा आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते. तर या कुकीज रेडी आहेत. इथे तुम्ही बघू शकता मस्त एकदम सॉफ्ट बटरी तोंडात टाकताच विरघळणारी अशी कुकीज आहे. तर नक्की ट्राय करा. बाहेरच्या ज्या कुकीज असतात त्यामध्ये खूप सारं मार्जरीन केमिकल्स असतात. तर घरच्या घरी बनवा आणि मुलांना खायला द्या या बटर कुकीज आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशा वाटल्या. भेटूयात एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.